Hi, this is ZPPS Daudgaon. Today we are starting our daily activity. One day we have taken the challenge of 100 days, 100 structures. Today is day 54. आज आहे 54वा दिवस. ठीक आहे, आपल्याला 100 स्ट्रक्चर पूर्ण करायचे, त्यातला आज 54वा दिवस आहे. आणि आज आपण शिकणार आहोत यूज ऑफ मस्ट नॉट. म्हणजे आपण मस्टचा वापर काल शिकलो की एखादी गोष्ट आपल्याला पुढच्याला करायलाच लावायची असेल तर आपल्याला मस्टचा वापर करायचा आहे. मस्ट नॉटचा वापर म्हणजे त्याचं निगेटिव्ह सेंटेन्स. बघा, त्याचं स्ट्रक्चर एस प्लस मस्ट नॉट किंवा त्याला मसंट असं सुद्धा म्हणतात, प्लस V1 प्लस ओ. म्हणजे या ठिकाणी एखादी गोष्ट आपल्याला एखाद्याला करूच नको असं म्हणायचं असेल की बाबा ही गोष्ट तू करूच नको, तर त्यासाठी आपल्याला मस्ट नॉटचा वापर करायचा. बघा, आपले जे सब्जेक्ट आहेत ते कोणते सांगा सगळ्यांनी एकदा. हे सब्जेक्ट आपल्याला प्रत्येक ठिकाणी येतात, बरोबर आहे. नाउन मध्ये आपण कोणाचंही नाव वापरू शकतो, कोणतीही वस्तू सुद्धा वापरू शकतो. आता या ठिकाणी मस्ट नॉट आहे सगळ्यांसाठी सेम. आता या ठिकाणी जे व्हर्ब आहेत ते आपण वेगळे घेतलेले, म्हणजे तुम्हाला वेगवेगळे व्हर्ब वापरल्यामुळे काय होईल, त्या व्हर्बचा सराव होईल. ठीक आहे. आता पहिलं वाक्य आहे बघा, मी खोटं बोलू नये किंवा मी खोटं बोलूच नाही. तर मग वाक्य असं तयार होईल, आय मस्ट नॉट टेल अ लाय. बघा, टेल अ लाय. ठीक आहे. तू खोटं बोलूच नाही. कोण सांगते? तू खोटं बोलूच नाही. सांगा. You must not tell a lie. यू मस्ट नॉट टेल अ लाय. तू सांग बरं. पूजाने खोटं बोलूच नाही. Pooja must not tell a lie. शाबास. तू सांग बरं. रेश्मा तू सांग. माझ्या भावाने खोटं बोलूच नाही. I am माझा भाऊ, माय ब्रदर. काय येईल? my brother must not tell a lie. माय ब्रदर मस्ट नॉट टेल अ लाय. त्यानंतर बघा, आपण घेतलं मेक नॉईज. नॉईज म्हणजे काय? गोंधळ किंवा गोंगाट. आलं का लक्षात? आपण वर्गात गोंगाट किंवा गोंधळ करू नये. कोण सांगतं? आपण वर्गात गोंधळ करू नये. कोण सांगतं? इकडं स्वाती दिदीला विचारू आपण. सांगा स्वाती दिदी. We must not make noise. इन क्लासरूम. पुन्हा एकदा सांगा. We must not make noise in classroom. शाबास. वी मस्ट नॉट मेक नॉईज इन क्लासरूम. आपण वर्गामध्ये गोंधळ करू नये. चला आता पुढे घेऊया. बघा, टच. आता आपण एखाद्या गोष्टीला जर स्पर्श करू नये असं सांगायचं असेल, समजा आता आपल्याला म्हणायचं आहे की त्यांनी आगीला स्पर्श करू नये. त्यांनी आगीला स्पर्श करू नये. कोण सांगतं? सांगा बरं तुम्ही. They must not touch a fire. दे मस्ट नॉट टच अ फायर. त्यांनी आगीला स्पर्श करू नये. आगीला स्पर्श केल्यावर काय होईल रे? हात जळणार. त्याच्यामुळं आगीला स्पर्श करूच नाही. सांगा बरं. ईश्वरीने आगीला स्पर्श करू नये. कोण सांगत? सांगा तुम्ही सांगा. Ishwari must not touch a fire. ईश्वरी मस्ट नॉट टच अ फायर. चला आता आणखीन एक सांगा. समर्थने सापाला स्पर्श करू नये. सापासाठी काय शब्द आहे? कोण सांगतो मग? सांगा. Samartha must not touch a snake. शाबास. समर्थ मस्ट नॉट टच अ स्नेक. कारण स्नेकला टच करणं हे चांगलं आहे का? नाही. इट इज डेंजरस. त्याच्यामुळे त्याला स्पर्श करू नाही. चला आणखी कशाला टच करू नये रे? इलेक्ट्रिसिटी. बरोबर आहे. मग सांगा बरं, कोण सांगतं? आपण
इलेक्ट्रिसिटीला टच करू नये. कोण सांगत? हा, कोण सांगतं इकडं? पूजा, हा सांग बरं. आपण इलेक्ट्रिसिटीला टच करू नये. We must not touch a electricity. येईल का रे? You वी we must not touch इलेक्ट्रिसिटी. वी मस्ट नॉट टच इलेक्ट्रिसिटी. आता पुढे बघा वेस्ट. बघा आता आपण काय काय वेस्ट करू नये. बघा आता तू पाणी वाया घालू नये किंवा तुम्ही पाणी वाया घालू नये. कोण सांगत? हा, इकडे बघा अंशचा हात वर आहे. तुम्ही पाणी वाया घालू नये सांगा. You must not वेस्ट. waste water. शाबास. यू मस्ट नॉट वेस्ट वॉटर. आता एखाद्याच्या घरी दूध आहे आणि त्याला म्हणायचं आहे की जगदीश दूध वाया घालू नको. कसं म्हणता येईल बरं? जगदीश दूध वाया घालू नको. हा सांगा. हा, इकडे ही सांगायली. हा, जगदीश दूध वाया घालू नको. Jagdish must not waste water. मिल्क. Jagdish मस्ट नॉट वेस्ट milk. पुन्हा एकदा सांगा. Jagdish must not हा, वेस्ट waste मिल्क. हा, बघा पाणी नाही घ्यायचं आपल्याला. दुधामध्ये पाणी असलं तरी बी पाणी म्हणायचे का नाही. आमची प्रियंका कधी ती पाणीच म्हणायली. तिला वाटायला पाणी आणि दूध सारखंच. दुधात पाणी, पाण्यात दूध. चला आता इकडं आपल्याला समजा म्हणायचंय की तू वेळ वाया घालू नको. बघूया आता कोण सांगतं तर. हुशार कोण आहे बघूया. तू वेळ वाया घालू नको. कोण सांगत? इकडं मुलांच्या हातवर आहेत बघा, पाठीमागे मुलींचे पण आहेत. हा, चला इकडे आमची तेजस्विनी दिदी सांगते. हा, तू You must not waste time. शाबास. यू मस्ट नॉट वेस्ट टाइम. आता बघा इथं म्हणले प्ले ऑन रोड. आपण रोडवर खेळायला पाहिजे का? हा, मग कोण रोडवर खेळते सांगा बरं तुमच्यापैकी? हा, सिद्धार्थ. बरोबर आहे. हा, मग सांगा बरं सिद्धार्थने रोडवर खेळू नये. कोण सांगते? हा, चला समर सांगते. सांग समर. सिद्धार्थने रोडवर खेळू नये. Siddharth must not प्ले ऑन रोड. Siddharth must not प्ले on road. शाबास. सिद्धार्थ मस्ट नॉट प्ले ऑन रोड. आता तुम्हाला समजा असं म्हणायचंय की छतावर खेळू नये. काही जण छतावर खेळतात बघा. छतासाठी शब्द काय? रूफ. काय शब्द आहे? रूफ. चला कोण सांगते मग? छतावर खेळू नये. किंवा आपण नाव सांगूया. कोण खेळतं छतावर? किंवा तू खेळतो? हा, मग त्याच्यापेक्षा आपण असं म्हणूया आपण छतावर खेळू नये. चला आपण छतावर खेळू नये. चला कोण सांगतं? चला लवकर. हा, कोण सांगतं इकडं? हा, इकडं बरेच हात वर आहेत. हा, आपण छतावर खेळू नये सांगा. हा, We must not play on roof. शाबास. वी मस्ट नॉट प्ले ऑन रूफ. आता बघा हार्म म्हणजे काय? इजा करणे. आपण किंवा आता आपण इथं नाव घेऊया एखाद्याचं. रोहनने प्राण्याला इजा करू नये. हार्म वापरायचं त्याच्यामध्ये. चला कोण सांगतं? रोहनने प्राण्यांना इजा करू नये. चला कोण सांगतं? चुकलं तरी चालतंय, प्रयत्न करा. हा, चला श्रावणी सांगा बरं. Rohan must not हार्म animals. पुन्हा एकदा सांगा. Rohan must not harm animal. शाबास. रोहन मस्ट नॉट हार्म ॲनिमल्स. अशा पद्धतीनं एखादी गोष्ट आपल्याला पुढच्या सांगायची असेल की तू करूच नको, यू मस्ट नॉट, तर त्यासाठी आपल्याला ह्या स्ट्रक्चरचा वापर करायचा आहे. इन दिस वे यू शुड मेक 30 structures, 30 sentences using this structure. This is the homework for all of you.
Thank you so much for watching our video. This is ZPPS Daudgaon. Thank you.